मला ही मालमत्ता मिळणार हा माझा हक्क आहे. हक्क हा हक्कासारखाच मागितला पाहिजे. भारतामध्ये स्त्रियांच्या कायद्यामध्ये खूप सक्षम केलेलं आहे स्त्रीला. त्याच्यामध्ये तिला तिच्या वडिलांच्या हक्कामध्ये हक्क मिळतो, तिला नवऱ्याच्या हक्कामध्ये हक्क मिळतो आणि तिच्या अपत्यांच्या म्हणजे तिचं जे मूल असेल, मुलगा किंवा मुलगी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर, अशा ह्याच्यामध्ये एक समज असा आहे की आता हिचं झालं आहे, आम्ही हिचं सगळं चोळी बांगडी म्हणजे पण ह्याच्यानी म्हणजे तुम्ही ते करा किंवा नका करू, ह्याच्यानी कायद्याच्या नजरेमध्ये तिचा हक्क संपत नाही. तो 2005चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये मुलगी को पर्सनर होतं. सो जर आपण मालमत्ताचं बायफर्केशन केलं तर त्याच्यामध्ये स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित असं आपण दोन पकडूयात. पण मग अशा गोष्टी होऊ नये म्हणून तुम्हीच दक्षता घेऊन पुढाकार घेऊन या वेगळ्या डॉक्युमेंट्सवर स्वतःचं नाव लावून घेतलं पाहिजे. जस्ट इन केस एखाद्या मुलीचं रिमॅरेज असेल तर तिच्या सासरच्या मालमत्तेवर हक्क असतो का? ओके, महिलांकडनं अशा साधारणतः कुठल्या चुका होतात ज्याच्यामुळे त्या त्यांच्या हक्कांपासून वंचित, मालमत्तेच्या हक्कांपासून वंचित राहतात? जर एक बहीण आणि एक भाऊ असेल आहे ते तुमच्या दोघांचंच आहे. जर हे आपण आधीपासूनच त्यांच्या मनात जर आपण कोरलं तर भविष्यात जेव्हा ॲक्च्युली काय डिव्हिजनची किंवा एकमेकांना देण्याची वेळ येते तेव्हा माझ्या हातातलं काहीतरी जातं आहे ही भावनाच त्या भावाला राहणार नाही. Join the conversation, make us proud with your sassy. आजचे आपल्या गेस्ट आहेत ॲडव्होकेट विनया पवार. विनया वर्क्स ॲज अ कन्व्हेन्सिंग लॉयर आणि आजचा आपला विषय आहे ॲन्सेस्ट्रल तसेच सेल्फ अक्लेम प्रॉपर्टीमध्ये मुलींचे वारसा हक्क. सो आज आपण चर्चा केली आहे की ॲन्सेस्ट्रल आणि सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये काय फरक आहे, त्याच्यामध्ये मुलींचे कायद्याने काय हक्क आहेत आणि यासाठी कुठले कागदपत्र आवश्यक असतात, तसेच असे काय प्रिकॉशनरी मेजर्स आहे जे आपण घेऊ शकतो सो दॅट भविष्यात या सगळ्या मालमत्तेवरून आपल्याला कोर्ट किंवा कचेऱ्या टाळता येतील. तर आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो, वेलकम विनया. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. विनया, तुझं सॅसी सखीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर विनया, आता विषयाला सुरुवातच करूया. सगळ्यात आधी एक जो मोठा गैरसमज असतो की मुलीचं लग्न झालं तर तिचा आईवडिलांच्या संपत्तीवरील हक्क संपतो असं मानलं जातं. तर कायदा याबद्दल काय सांगतं? येस, तर हक्क संपतो असं नाही आहे. म्हणजे जर भारतात राहणारी व्यक्ती जर असेल तर तिचा त्या प्रॉपर्टीवर लग्न असो नसो, भविष्यात केलं किंवा नाही केलं तरी हक्क जात नाही, तो असतोच. सो भारतामध्ये स्त्रियांच्या कायद्यामध्ये खूप सक्षम केलेलं आहे स्त्रीला. त्याच्यामध्ये तिला तिच्या वडिलांच्या हक्कामध्ये हक्क मिळतो, तिला नवऱ्याच्या हक्कामध्ये हक्क मिळतो आणि तिच्या अपत्यांच्या म्हणजे तिचं जे मूल असेल, मुलगा किंवा मुलगी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर, जर पोस्ट डिमाईज ऑफ द चाइल्ड त्यातही त्यांच्या नावे काही प्रॉपर्टी असेल तर त्यातही हक्क मिळतात. असं वेगवेगळ्या पैलूंचा विचार करून काळानुरूप थोडे थोडे असे कायद्यामध्ये बदल करून आत्ता पूर्ण अधिकार आहे, लग्न व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात किंवा लग्नाचं स्वरूप मोठं असेल, खूप काय म्हणू आपण हुंडा दिला गेलेला असेल तर अशा ह्याच्यामध्ये एक समज असा आहे की आता हिचं झालं आहे, आम्ही हिचं सगळं चोळी बांगडी म्हणजे की लग्नानंतरही जेव्हा ती परत माहेरी येणार तेव्हा तिच्या सगळ्या गोष्टी केल्या जातील, काळजी घेतली किंवा दिवाळीमध्ये येणं, सणवार करणं, ह्या कन्सिडर करून की आता आमचा जो रोल होता त्या मुलीप्रती तो झालेला आहे असं समज आहे. पण ह्याच्यानी म्हणजे तुम्ही ते करा किंवा नका करू, ह्याच्यानी कायद्याच्या नजरेमध्ये तिचा हक्क संपत नाही, तर तो आहे. अनलेस ती स्वतः काय म्हणू आपण हक्कसोडपत्र कुठे रजिस्टर केलेलं नाही आहे, त्याच्यानुसार हक्क आहे का नाही हे ठरतं. म्हणजे बरेच वेळा असंही म्हटलं जातं की मुलीचं लग्न केलं, तिच्या लग्नात एवढा खर्च केला, तिला सोनं आणि हे सगळं केलं आहे, तर मग आता या प्रॉपर्टीमध्ये किंवा जे काय असेल त्याच्यामध्ये तिचा हक्क कशाला, असा प्रश्न येऊ शकतो. कायद्यानुसार हक्क संपत नाही, तो राईट स्टील एस्टॅब्लिशमेंटमध्ये असतो. फक्त एवढंच की भविष्यामध्ये जर तिने हक्क मागितला की तिने हे सगळं छान लग्न छान करूनही जर भविष्यात तिच्यावर काही अडचण आली किंवा तिला स्वतःला वाटू शकतं की आता मला
काय माझा हक्क जो आहे तो हवा आहे मला, ती तो नक्कीच मागू शकते. मग अगदी त्याच्यामध्ये आपण असा विचार करू की हा जो खर्च झाला आहे तो मग का तिच्या पेरेंट्सनी बेअर करायचं, इफ शी इज गोण बी गिव्हन द राईट, तर मग अगदी तो वजा करून किंवा खर्च किंवा सोनं पण जे दिलं हो असेल ते. हो जे काय आहे ते वजा करून काय म्हणू आपण, तिला तो हक्क दिला गेला पाहिजे, अच्छा. असं आहे. ओके. सो 2005 नंतर आय थिंक या कायद्यामध्ये बरेच बदल घडून आले आहेत. तर सध्या कायदा काय म्हणतो? साधारण 1937मध्ये विडोज ॲक्ट होता. त्याच्यामध्ये असं होतं की फक्त जर एखादी स्त्री विधवा असेल तर तिला तिच्या माहेरच्या घरी राहण्याचा अधिकार होता. मग त्याच्यानंतर आणखीन 1956चा जो कायदा आला त्याच्यामध्ये मग काय म्हणू आपण, इक्वल राईट्स असं नव्हते मुलीला किंवा बायकोला. मग त्याच्यामध्ये जे ट्रान्झिशन आलं पुढचं ते होतं 1992मध्ये, की ज्याच्यामध्ये राईट्स दिले गेले, म्हणजे समान अधिकार जे मिळणार आहेत ते दिले गेले. बट त्या कायद्यात पण आपण असं म्हणू की लग्न मुलीचं 92 सालनंतर झालं पाहिजे, तर तर असे कॉन्ट्राडिक्शन्स त्याच्यामध्ये होते. सो 2005चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये मुलगी को पर्सनर होते, म्हणजे बाय बर्थ शी हॅज द राईट, म्हणजे जेवढा मुलाला अधिकार आहे तेवढाच अधिकार मुलीला दिला गेला, असं आहे. अच्छा. आणि जेव्हा आपण म्हणतो संपत्ती किंवा मालमत्ता, तर त्याही वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, म्हणजे स्वतःच्या ह्यांनी कमवलेलं किंवा मग वडिलोपार्जित. तर प्रत्येकासाठी काही रूल्स जे असतील ते वेगवेगळे आहेत आणि कुठल्या याच्यावर मुलीचा हक्क असू शकतो? येस. सो जर आपण मालमत्ताचं बायफर्केशन केलं तर त्याच्यामध्ये स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित असं आपण दोन पकडूयात. त्याच्यामध्ये स्वकष्टार्जित म्हणजे एक्झाम्पल देते की एखादी व्यक्ती आहे, त्यांनी बँकेत नोकरीला आहे किंवा कुठल्या ठिकाणी नोकरीला आहेत, तर ते जे उत्पन्न आहे त्यातून त्यांनी पुढे जी काय मिळकत आहे ती घेत गेले. सो दॅट बिकम्स अ स्वकष्टार्जित, म्हणजे त्यांची सेल्फ एक्वायर्ड होते ती. त्या मिळकतीचं काय केलं पाहिजे हा पूर्णपणे सर्वस्वी त्या व्यक्तीचा अधिकार आहे, की ती कुणाला दिली गेली पाहिजे किंवा त्याचं डिव्हिजन कसं व्हावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. म्हणजे वडिलांची ती असेल तर त्यांना ती मुलीला द्यायची आहे का मुलाला द्यायची आहे का, तो त्यांचा वैयक्तिक अधिकार असेल, किंवा बायको म्हणजे कुणाला, किंवा संबंधा व्यतिरिक्त पण आणखीन तिराईत कोणाला जरी द्यायचं असेल तरी हे ते देऊ शकतात, कारण ती त्यांची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आहे. या उलट जर आपण वडिलोपार्जितमध्ये बघायला गेलं तर त्याच्यामध्ये कंपल्सरी तुमचे अधिकार येतात. सो जसं आपण म्हणालो की 2005 नंतर सपोज एखादी जागा असेल त्याच्यामध्ये पुढे तुमचे मुलगा असो मुलगी असो तुमचे अधिकारी येतात. तुम्हाला जर ती विकायची असेल किंवा त्या जमिनीचं पुढे काही करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची कन्सेंट, संमती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला एक आठवतं आहे की एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आम्ही रजिस्टर करत होतो, तर त्याच्यामध्ये ती वडिलोपार्जित जागा असल्यामुळे लहान मुलं म्हणजे मायनर्स पण त्या डॉक्युमेंटला होते, म्हणजे सही नाही ते करत, कारण अपाक म्हणजे अज्ञान पालकत्व म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या वतीने सह्या केल्या. पण भविष्यात त्यांनी उठून असं म्हणायला नको की आम्हाला माहीत नव्हतं किंवा सो इतकं सोपं नाही आहे की काय म्हणतो तो जो हक्क आहे तो काढून टाकणं सोपं नाही आहे. सो येस, वडिलोपार्जितमध्ये कंपल्सरी तुम्हाला तुमचे हक्क मिळतात. वडिलोपार्जित म्हणजे लेट्स से शेती आहे काहीतरी, ती आजोबांपासून किंवा त्यांच्या 3 पिढ्या कन्सिडर करतात की जर माझ्या आजोबांनी घेतले तर ते आत्ता फॉर मी इट इज वडिलोपार्जित असं आहे ते साधारण. अच्छा. मग ह्याच्यामध्ये काही येऊ शकतं, म्हणजे शेती असेल किंवा घर असेल, कुठलीही मालमत्ता असेल. अनेकांना असं वाटतं की विल लिहिल्या गेली आहे म्हणजे मुलींचे कदाचित हक्क सगळे संपले असतील, तर हे खरंच योग्य आहे का? जर विल झाली असेल तर मुलींचा काही हक्क राहतो किंवा नाही? अगेन की जर ती सेल्फ एक्वायर्ड असेल तर ज्याच्या नावे ती जागा आहे त्याची विल्हेवाट कशी करायची हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा निर्णय असेल. पण हेच वडिलोपार्जित जर जागा असेल तर इन दॅट केस जरी विलमध्ये लिहिलं असेल की माझ्या नावे ही जागा आहे, ही माझ्या काय मुलालाच मिळावी वगैरे, पण ती जागा जर ॲन्सेस्ट्रल असेल तर तिला त्यात अधिकार मिळू शकतात. अच्छा. आणि बरेच वेळा हे निर्णय कुटुंबात होतात आणि लेट्स से की झाला आहे त्यांचा निर्णय आणि त्याच्यात बहिणीचं कुठेच नाव नाही आहे. सो जरी ती आयडियली तिला त्याच्यात हक्क मिळायला पाहिजे पण त्या कागदपत्रांमध्ये तिचं नाव नाही आहे, तर
असं काही आहे का की ऑटोमॅटिकली तुमचा हक्क आहे म्हणून त्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर तुमचं नाव आपोआप लागलं जातं किंवा लोकांचा असा खूप गैरसमज असतो की मी काही केलं नाही, पण फॉर एक्झाम्पल वारसा हक्काने जी नावं लागतात की वडील गेले समजा आणि मग मुलांची नावं लागणं अपेक्षित असतं, तर त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की नाही लागेल, आता हे गेले, आता माझं आहे. तर नुसतं ते आहे असं समजून होत नाही. तुम्हाला ते जाऊन त्या त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजवर किंवा वेगवेगळ्या कागदपत्रांवर तुमचं नाव तिकडे नोंदवावं लागतं. ह्याच्यासाठी जी डॉक्युमेंट्स गरजेची आहेत, म्हणजे डेथ सर्टिफिकेट असेल किंवा इतरांचे IDs असेल किंवा प्रतिज्ञापत्र असतं की ज्याच्यामध्ये आपण नमूद करतो की ही व्यक्ती मयत आहे आणि त्यांच्यानंतर त्यांचे कायदेशीर वारस आम्ही आहोत, असं तुम्ही जेव्हा सगळीकडे सबमिट करतात तेव्हाच तुमची नावं लागतात. आणि इन केसेस असं होतं की मी काही केलं नाही आहे पण माझं नाव आहे. मग हे कसं होतं, तर इन दिस केस दुसरं कोणीतरी दुसऱ्या कुठल्या तरी भावंडाने जाऊन सेम प्रोसेस केलेली असते म्हणून तुमचं नाव येतं. त्यामुळे तुम्ही जर असं की नाही आपोआप लागेल किंवा आहेच आहेत माझे हक्क असं जर तुम्ही केलं, तर तसं न करता तुम्ही ती दक्षता घेतली पाहिजे की हे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर आपलं नाव कसं लागलं गेलं पाहिजे. कारण का बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की हे जे प्रतिज्ञापत्र केलं जातं ह्याच्यामध्ये सपोज 2 भाऊ आणि 1 बहीण असेल, तर प्रतिज्ञा करणारी व्यक्ती करतानाच असं प्रतिज्ञापत्र करते की वडील मयत आहेत आणि त्याच्यानंतर आई आणि आम्ही 2 भाऊ आहोत आणि त्याच्यामध्ये बहिणीचा कुठे उल्लेखच करत नाही. मग अशा केसेसमध्ये पुढे जाऊन काय कोर्टात जाणं किंवा इतर असे पर्याय आहेत, पण मग अशा गोष्टी होऊ नये म्हणून तुम्हीच दक्षता घेऊन पुढाकार घेऊन या वेगळ्या डॉक्युमेंट्सवर स्वतःचं नाव लावून घेतलं पाहिजे. तर हे केव्हा करायला हवं, म्हणजे व्हॉट इज द आयडियल टाईम? आयडियल टाईम म्हणजे जर व्यक्ती गेली असेल, जे वडिलांचं निधन झालं असेल किंवा आईचं फॉर दॅट मॅटर, की ह्याच्यामध्ये मुलांचे हक्क येतात, त्या वेळेला आपण जाऊन हे सगळ्या गोष्टींवर नावं नोंदवली पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये जी गुंतागुंती होते परत की नाव आहे नाही आहे किंवा प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन असतं. म्हणजे आज मला म्हणजे सपोज आज मयत झालेत, तुम्ही 20 वर्षांनी गेले आणि की नाही माझं नावाचे, सर तसं नसतं. त्या वेळेला योग्य मर्यादेत, त्या वेळेच्या मर्यादेमध्ये तुम्ही पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. आणि मग हे कुठे कळतं की माझं नाव आहे का नाही आहे? ओके, सो आता फोन्स अवेलेबल असल्यामुळे ई प्रणाली आहेत सरकारच्या की ज्याच्यामध्ये पेड आणि अनपेड अशा दोन्हीही ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स मिळू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 7/12 असेल, फेरफार असेल, जागा असेल तर, किंवा प्रॉपर्टी कार्ड असतं जर तुमचं घर असेल किंवा फ्लॅट असेल, तर मग अशा वेळेस प्रॉपर्टी कार्ड असतं. तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नोंदी बघू शकता. अच्छा, बरं हे कधी बघायचं, म्हणजे एकदा बघितलं आणि झालं म्हणजे माझं नाव आहे किंवा नाही आहे, ऑनलाईन बघू शकता. त्याच्यासाठी ॲज आय सेड की पेड अनपेड दोन्ही व्हर्जन्स आहेत. तुम्ही नुसतं अनपेड व्हर्जनवर जरी तुम्ही अपडेट घेत राहिला तरी दॅट इज ओके, पण ते फ्रिक्वेंटली घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे आज सपोज बघितलं आपण आणि रॅन्डम, ठीक आहे आता माझं नाव, अजून तर काही बदल झालेला नाही आहे, तुम्ही जर वाट बघत असाल की आणखीन दुसऱ्या भावंडांनी किंवा दुसरं कोणी ॲप्लिकेशन केलं तेव्हा बघू, आत्ता कशाला वाद, किंवा ह्याच्यानी जर तुम्ही ते प्रोलॉंग करत असाल तर इन दॅट केस मग तुम्ही फ्रिक्वेंटली चेक करत राहिलं पाहिजे. अच्छा, हां, की म्हणजे असं नको व्हायला की आज केलं आहे आणि डायरेक्ट मी 5-6 वर्षांनी बघितलं आहे, तोपर्यंत नावं लागून कदाचित ती प्रॉपर्टी पुढे आणखीन कोणाला विकली गेली असेल. सो मग त्याच्यासाठी तुमचा त्रास आणखीन वाढतो. त्यामुळे हे फ्री असल्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी फ्रिक्वेंटली हे डॉक्युमेंट सगळे चेक केले पाहिजे ऑनलाईन. पण लेट्स से माझं नाव आहे आता, पण मग ते जाणार कसं तिथनं, म्हणजे कोण काढणार तिथनं? जर तुमचं नाव असेल तर ते काढता नाही येत. सो जर तुमचं नाव ऑलरेडी आता आपण असं गृहीत धरू की 7/12 आलेलं आहे, तर ते काढणं इतकं सोपं नाही आहे. कारण आत्ताचे जे नियम आहेत किंवा रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस आहेत त्या आधीपेक्षा खूप वेगळ्या आहेत. म्हणजे जसं टी व्हीमध्ये दाखवतात की सही केली आणि अब तुम्हारी जमीन मेरी हो गई वगैरे, असं काहीही नसतं. तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात जावं लागतं, तिकडे तुमचे सही असतील, अंगठे, फोटो किंवा व्हेरिफिकेशन असतं आधार कार्डचं. सो या सगळ्या गोष्टी बघून मग ते डॉक्युमेंट रजिस्टर होतं. सो जसं एकत्रित, आणि जी मिळकत आहे वारसा हक्काने जर तुम्हाला ती मिळाली तर तुमची एकत्रित मिळकत होते, म्हणजे सामायिक मिळकत आपण असं म्हणू. सो जर तुम्हाला ती विकायची असेल किंवा पुढे त्याचं काही करायचं असेल, सो इट इज नेसेसरी की दुसरे जी व्यक्ती आहे त्याची कन्सेंट,
म्हणजे जर 3 लोकांची नावं लागली आहे आणि एकाला त्याचं पुढे विकायची असेल तर उरलेल्या 2 लोकांची त्याला कन्सेंट लागेल, तरच तो व्यवहार पुढे होऊ शकतो. असं. ओके. आणि समजा एखाद्या मुलीनी हक्क सोडल्याच्या कागदपत्रांवर सही केली आहे आणि विचार करा की नंतर तिचं मतपरिवर्तन झालं आणि तिला असं वाटलं की कदाचित नव्हतं करायला पाहिजे, अशा केसमध्ये ती काय करू शकते? हक्क सोडपत्र म्हणजे जसं आपण म्हणतो की 4 प्रॉपर्टीज असेल इन केस आणि हक्क सोडपत्र केलं आहे तर त्या 4 प्रॉपर्टीमध्ये तुम्ही क्लेम नाही करू शकत. कारण जेव्हा तुम्ही जसं मी म्हटलं की दुय्यम निबंधक कार्यालयात जाता, तुम्ही जर तो ड्राफ्ट कधी वाचला त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की समजून उमजून मी ह्या दिवशी सही करते किंवा कोणत्याही दबावाखाली ही सही करत नाही आहे. म्हणजे बेसिकली एकदा हक्क सोडला की तो येस की तुम्ही मग त्याच्यासाठी पर्याय हाच आहे की तुम्हाला कोर्टात जावं लागेल आणि तो दस्तच रद्द करून घ्यावा लागेल. पण मग ही खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की पुढे जाऊन म्हणजे कोर्टात जाण्यापेक्षा आपण काय सही करतोय किंवा आपल्या हातात आलेला कागद काय आहे हे तुम्ही ह्याची दक्षता जर घेतली तर पुढे ही अडचण येणार नाही. सो कोर्टात जाणं म्हणजे ऑफकोर्स ते वाद कुटुंबातलेच असतात आणि मग रिलेशन्स बिघडतात आणि सगळे प्रॉब्लेम्स होतात. सो कोर्टात न जाता हे आपण आपल्यामध्ये ही इश्यूज सॉल्व्ह करू शकतो का, की याला कोर्टात जाणे हाच एक उपाय आहे? कोर्टात जाणे हा मी म्हणेन सर्वात शेवटचा पर्याय असतो. त्याआधी पण अनेक पर्याय आहेत की ज्याच्यानी हा जो काय प्रॉपर्टीची गुंतागुंत म्हणू किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी आपण म्हणू ही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. फॉर एक्झाम्पल सर्वात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन इज द की एकत्र बसून त्याच्यावर काहीतरी निष्कर्ष काढणं महत्त्वाचं असतं. म्हणजे जेव्हा वारसा हक्काने तुमची नावं लागतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी सगळ्यांची नावं लागलेली असतात. म्हणजे जर 4 वेगळ्या प्रॉपर्टीज असतील तर 4ही ठिकाणी आई आणि मुलं अशी सगळ्यांचीच नावं त्याच्यावर साधारणपणे लागतात. मग ह्याच्यासाठी पर्याय काय की भांडत बसायला गेलं तर 40 वर्ष पण पुरणार नाही. सो ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्यात डिस्ट्रीब्युशन करून वेगवेगळे हक्क सोडपत्र, गिफ्ट डीड म्हणजे स्टॅम्प ड्युटी पण तुम्हाला कमी बसते, हे जर तुम्ही नोंदवून घेतलं किंवा वाटपपत्र केलं की वाटपपत्रामध्ये साधारण डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी असतं, ह्याद्वारे पण तुम्ही काय म्हणतो आपण ह्याद्वारे तुम्ही तुमचे हक्क एस्टॅब्लिश करू शकता आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअल सोल नावाने तुमच्या प्रॉपर्टीचा उपभोग घेता येईल. अच्छा. पण ह्या सगळ्या गोष्टी आधीच करून ठेवायला हव्यात? आधीच म्हणजे एकतर सर्वात पहिले जर विल केलेलं असेल तर उत्तम, आणि जर नसेल केलं इफ द पर्सन डाईड इंटरस्टेट विदाऊट मेकिंग अ विल तेव्हाच सगळ्यांची नावं लागतात त्याच्यामध्ये. मग त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊन एकमेकांच्या नावे तसे डॉक्युमेंट्स रजिस्टर करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टात जायची गरज नाही आहे. जसं आता विल युजली व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती एक्झिक्युशनमध्ये येते, पण जर आई वडील जिवंत असतानाच मुली त्यांचे हक्क मागू शकतात का? कदाचित थोडासा ऑकवर्ड आहे पण नाही, मागू शकतात. म्हणजे जनरल माझं असं म्हणणं की मागण्याची वेळच येऊ नये. म्हणजे आपण वी एज्युम आवरसेल्व्हज ॲज एज्युकेटेड पीपल आणि आपल्याला कायद्याचं ज्ञान असतं किंवा आपल्याला इतर गोष्टी कळतात. सो तुम्हीच स्वतःहून मला असं वाटतं पुढे होऊन जर हे डिस्ट्रीब्युशन केलं तर पुढचे जे कायद्यामध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत त्या टळू शकतात. मुली स्वतःहून पुढे जाऊन हे मागू शकतात. सो त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय जसं मी म्हटलं वाटपपत्र हे करू शकतो किंवा जरी हक्क सोड म्हणलं तरी विथ कन्सिडरेशन आणि विदाऊट कन्सिडरेशन हा पण पर्याय तुमच्याकडे आहे. म्हणजे हक्क जरी आपण सोडत असलो तरी त्याच्या बदल्यात मी मोबदला घेऊ शकते. जसं आपण म्हणतो फूल न फुलाची पाकळी, की इक्वल तुम्हाला शेअर जरी नाही मिळाला तरी माझी कदाचित आत्ताची जी गरज आहे ती भागण्यासाठी म्हणून मग मी त्याच्यामध्ये पैशांच्या स्वरूपात तो मोबदला स्वीकारू शकते. पण म्हटलं की वाटपपत्र करून घ्यायचं, पण त्याच्यामध्ये पण अगेन जर म्हणजे काय म्हणू वडील जिवंत असताना वाटपपत्र करू शकतो, पण मग त्याच्यात त्यांचं पण विल असेल ना की त्यांना कोणाला द्यायची आहे जी त्यांची स्वकष्टाने कमावलेली जी काही संपत्ती असेल त्याच्यासाठी. वडिलोपार्जित तर ठीक आहे, म्हणजे त्याच्यात आपण हक्क दाखवू शकतो, पण जी स्वकष्टाने कमावलेली आहे त्याच्यासाठी त्यांचा पण विलिंगनेस लागत असेल. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने सतत विवेकबुद्धीने विचार करावा आणि आपण आयुष्यभर कष्ट करून कमवलेली मिळकत ही कुणाकडे जावी हा त्याचा सर्वस्वी निर्णय असतो. पण जसं मी म्हटलं की आपल्याला जर 4 मुलं आहेत किंवा 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, तर मग
तुमचं काम आहे की ते तुमच्यानंतर त्यांना ते नीट मिळावं. बरोबर. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये वादविवाद आणि भांडणं हे होऊ नये, ह्याची दक्षता जे काय म्हणू आपण, जे प्रॉपर्टीचे ओनर आहेत ते नक्कीच घेऊ शकतात. तुझ्याकडे कुठली एखादी केस आली असेल त्याबद्दल तुला बोलायला आवडेल, की जी प्रत्येक मुलीनी किंवा आई वडिलांनी ऐकायलाच हवी? हो, नक्की. मला एक सांगायला आवडेल की आमच्या आशील होत्या. तर त्यांना त्यांच्या आईच्या हक्कात त्यांना जमीन मिळाली होती. म्हणजे त्यांची भरपूर अशी जागा होती एका गावामध्ये, पण वडिलांचा अजिबात विलिंगनेस नव्हता मुलींना काही द्यायचा. वडिलांचं असं मत होतं की आम्ही मुली लग्न करून दिलेलं आहे, त्यामुळे आता तुमच्यात ह्यात काही तुम्ही मागायचं नाही आता, असं त्यांचं खूप ठाम मत होतं. पण एक ULC म्हणजे अर्बन लँड सीलिंग एक कायदा आला होता, ज्याच्यामध्ये तुमचं जे लँड होल्डिंग आहे त्याला रिस्ट्रिक्शन आलं होतं. म्हणून मग त्यांना अनायसे त्याच्यामुळे त्यांना थोडी काय भावांच्या नावावर किंवा आईच्या नावावर जमीन करावी लागली. आणि मग त्याच्यानंतर मीनवाईल त्या आईचं निधन झालं आणि मग मुलींची पण नावं त्या पर्टिक्युलर जागेसाठी लागली होती. मग आता बहिणीचं म्हणणं होतं की ठीक आहे, इतर नाही, पण किमान जो आईच्या हिस्स्यामध्ये जो हिस्सा मिळाला आहे मला किमान तो तरी मिळावा. मग त्याच्यासाठी त्यांनी नाही कधीच म्हणाले नाही. म्हणजे ना ते वडील ना ते भाऊ कधीच की नाही आम्ही तुला देणार नाही असं कधीच म्हणाले नाही. फक्त मागायला गेलं किंवा ती चर्चा करायला गेलं तर या बसा, काय जेवण वगैरे केलं आणि आपण करू मध्ये 20 वर्ष गेले. बापरे. 20 वर्ष म्हणजे 20 वर्षामध्ये फक्त एवढंच की यांनी प्रयत्न केले ते करू, पण कधी नाही म्हणाले. पण मग आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग आम्ही सिव्हिल कोर्टामध्ये दावा केला की काहीतरी यातनं मार्ग निघाला पाहिजे, नुसतं हो म्हणून किंवा नाही म्हणून पुढे काही जाता येणार नाही आहे. मग सिव्हिल कोर्टातला दावा केला तरीही त्यांना काही फरक पडला नाही. मग शेवटी जसं मी म्हटलं की सामायिक क्षेत्र असल्यामुळे आम्ही ते की असंच विकायचं आहे म्हणून वेगवेगळ्या लोकांना बोलवायला सुरुवात केली की आता हे विकायचं आहे तर मग तुम्ही या बघा वगैरे असं. मग इट क्रिएटेड प्रेशर ऑन देम आणि मग फायनली त्यांनी ते हक्कसोड पत्र केलं आणि तेव्हा त्यांना पैसे मिळाले. सो 20 वर्ष त्यांना कष्ट करावे लागले किंवा ते मागावं लागलं तेव्हा त्यांना मिळालं. पण शेवटी प्रश्न असा येतो की वेळेला मिळालं तर त्याचा उपभोग घेता येतो आणि ते वेळेला मिळालं तर त्याचा आनंद आहे. किंवा आत्ता मागितलं आहे मग भांडून सगळं नातं खराब झालं आहे आणि नंतर मिळून त्यात काही मजा नाही आहे. हेच जर आधी त्यांना मिळालं असतं तर कदाचित गोष्ट वेगळी असते. शेवटी हक्क मिळाला, हक्क आपण म्हणू की डावलला नाही गेला. पण ठीक आहे, जिकडे फॉर एक्झाम्पल की जिथे 8 कोटी मिळणार होते तिकडे 2च कोटी मिळाले किंवा साधारण हा जो डिफरन्स आहे. पण शेवटी माणूस वैतागून म्हणतो ठीक आहे 2 तर 2 म्हणजे जे आहे ते. पण मग हे असं नाही झालं पाहिजे. पण त्या मुलींची नावं ऑलरेडी होते ना आईच्या हो, ह्याच्यामध्ये हो, लागली हो, होती तरी हो. पण त्यांना तरी पण मग त्याच जागेसाठी त्यांना एवढे कमी पैसे मिळाले. पण मग शेवटी 20 वर्ष भांडल्यानंतर त्यांचं असं स्टँड होतं की जे मिळेल ते घेऊ आणि यातनं बाहेर पडू आता, कारण आणखीन किती वेळ थांबणार त्या गोष्टीसाठी असं. सो यू हॅव टू बी कन्सिस्टंट की तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही मागितला आणि हक्क मिळाला असं नाही आहे. वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील तेव्हा तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. सो ती लढण्याची पण तयारी ठेवायला पाहिजे. लेट्स से भावानी जर मालमत्ता परस्पर विकली विदाऊट बहिणीचा कन्सेंट न घेता तर त्या बाबतीत काय करता येतं? येस, तर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. सो द फर्स्ट ऑप्शन यू हॅव इज द सिव्हिल कोर्ट की तुम्ही सिव्हिल कोर्टात दावा दाखल करू शकता. 2 म्हणजे रेव्हेन्यू कोर्ट. म्हणजे साधारण जसं की आपण म्हणतो की 7/12वर नाव लागलं आहे तर ते ज्या फेरफाराने लागलं असेल तो फेरफार आपण चॅलेंज करू शकतो किंवा काय म्हणू ज्या नोंद ज्या आहे त्या नोंदी चॅलेंज करून की हे नाव किंवा तुम्हाला वगळलं गेलं आहे याचं तुम्हाला नॉलेज आणि तसे प्रूफ्स तुम्हाला जोडावे लागतात. सो तो एक पर्याय. आणि तिसरा पर्याय आहे की खूपदा म्हणजे आय हॅव अ एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये क्षेत्र जर जास्ती असेल आणि जसं 20 वर्षाचा काळ जर मध्ये लोटला असेल तर मग थोडं क्षेत्र हे वेगवेगळ्या लोकांना विकलं जातं. मग ह्या बाबतीत आपण काय करणार, म्हणजे त्या मुलीने काय करायचं किंवा तुमचं जर पर्टिक्युलर क्षेत्र डिफाईन केलं नसेल तर मग काय पर्याय. तर मग जेव्हा हे असं विकलं गेलं असेल
तर मग मी सजेस्ट करेन की मॉनेटरी टर्म्समध्ये तुम्ही मोबदला स्वीकारावा आणि पुढे जावं. कारण अशा वेळेस तुम्हाला कोर्टात जाणं, परत जे नवीन लोक तिथे राहायला ज्यांना आले विकल्या गेली त्यांना पण आहे. तुम्हाला पार्टी करावं लागतं. सो इन दिस केसेस की जेव्हा ऑलरेडी जागा दुसऱ्या तिराईत इसमास जेव्हा विकली जाते, तर मग इट इज अपॉन यू की तुम्हाला ते पुढे कसं न्यायचं आहे. जसं मी म्हटलं की तुम्हाला त्यांच्याकडनं पैसे घेऊन तुम्ही मागे आलेलं उत्तम, कारण का इकडे तुम्हाला तुमचं भावासोबत पण डिस्प्यूट होईल आणि जी नवीन व्यक्ती आहे त्याच्यासोबत पण डिस्प्यूट. सो हे रिझॉल्व्ह करत बसण्यापेक्षा इट इज बेटर की तुम्ही पैसे स्वीकारा आणि ह्याच्यामधनं बाहेर पडा, म्हणजे काहीतरी तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये असं. विनया, तुझ्या एक्सपिरियन्सनुसार महिलांकडनं अशा साधारणतः कुठल्या चुका होतात ज्याच्यामुळे त्या त्यांच्या हक्कांपासून मालमत्तेच्या हक्कांपासून वंचित राहतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे निग्लिजन्स, की हे होत राहील किंवा करू नंतर, किंवा भावनिकदृष्ट्या आपण कदाचित त्याच्यासाठी तयार नसतो म्हणून ते जे प्रोलॉंग केलं जातं त्याच्यामुळे खूप अडचणी येतात. जसं वेळ वाढत जातो तेवढं लिगली कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. सो तो जो निग्लिजन्स आहे तो नाही केला पाहिजे. म्हणजे जी टाळाटाळ जी आहे, किंवा आपण जसं मी मगाशी म्हटलं की कुठल्याही डॉक्युमेंट्सवर आपण सही करताना ते बघणं, त्याची दक्षता घेणं की आपण कशावर सह्या करतो आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर संकुचित वृत्ती मी म्हणेन की एक असं म्हणजे मला ही मालमत्ता मिळणार हा माझा हक्क आहे, हक्क हा हक्कासारखाच मागितला पाहिजे. तुम्ही असं एज्युम नाही करू शकत की नाही मग ठीक आहे, मग थोडंच चालेल, मग माझा भाऊच आहे किंवा माझी आईच आहे. तर मग जर जेव्हा इतकं सगळं छान आहे तर ते समोरूनच तुम्हाला मिळालं पाहिजे. तुम्हाला मागायची वेळ येते म्हणजे कुठेतरी तुम्हाला कमी मिळालं आहे किंवा मिळतं आहे म्हणून तुमच्यावरती वेळ आली आहे. सो तो एक नॅरो माइंडेडनेस आहे की मी हे करू का किंवा करायला हवं का नाही. ह्या गोष्टी सगळ्यांच्याच मनात येतात, पण तुम्हाला त्या गोष्टीची गरज किती आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. सो हे एक आपण असं म्हणू की ही वृत्ती तुम्ही बदलली पाहिजे की तुमचा हक्क आहे तर तुम्ही तो मागू शकता. पण ह्याला पण मर्यादा आहेत की तुम्ही भाऊ जर फार श्रीमंत नसेल किंवा त्याच्यावरच त्याचं कुटुंबाचं उदरनिर्वाह होत असेल किंवा राहत्या घरात तुम्ही हक्क नाही मागू शकत. मग इथे सामंजस्याने बहिणींनी पण समजून घेतलं पाहिजे की आपण काय मागतो आहे किंवा किती गरज आहे याची. म्हणजे स्वतःला आपण मुलगी म्हणून सुद्धा याची किती गरज आहे हे साधारण बघितलं गेलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे लॅक ऑफ नॉलेज. लॅक ऑफ नॉलेज म्हणजे तुम्हाला कुठे हक्क आहे, किती हक्क आहे याची इत्थंभूत माहिती हवी. म्हणजे नुसतं ऐकीव नसून त्याला सपोर्टिंग तसे पुरावे पण पाहिजे. जसं आपले हक्क आहेत तर मग कुठे आहेत किंवा त्या काय म्हणू आपण गावाचं नाव असेल किंवा क्षेत्र किती आहे याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी जसं मी म्हटलं की ऑनलाईन आपण बघू शकतो किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकतो. जसं वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपण स्वतःहून केल्या पाहिजे. दुसरं कोणीतरी करेल याची वाट न बघता आपल्याला नॉलेज हवं की आपल्याला कुठून हक्क मिळत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. याची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. विनया, जसं तू म्हणालीस की डॉक्युमेंटेशनकडे लक्ष द्या की कुठे तुमचं नाव आहे, कुठे वाटपपत्र किंवा सातबाराचे उतारे, हे सगळे डॉक्युमेंटेशन कुठे बघता येतील जर कोणाला शोधायचेच असतील तर? पूर्वी त्या ठिकाणी जाऊन बघणं अपेक्षित असायचं, पण आता जसं मी म्हणाले की संगणक प्रणाली आहे तर तुम्ही ऑनलाईन घर बसल्या बसल्या ते बघू शकता. त्याच्यामध्ये जर तुम्ही महाभूमी किंवा तुम्ही गुगलवर जरी ऑनलाईन सातबारा, टू व्ह्यू किंवा ऑनलाईन फेरफार असं जर तुम्ही सर्च केलं तर यू विल गेट वेबसाईट्स इमिडिएटली की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या गावानिशी तुम्ही सर्च करू शकता. म्हणजे इन केस तुम्हाला फक्त नाव माहिती असेल किंवा आपला गट नंबर किंवा सर्वे नंबर तुम्हाला माहीत नसेल तरीही फक्त नाव टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. जसं तू म्हणालीस की सर्च करू शकता, तर काय सर्च करायला पाहिजे? म्हणजे पेरेंट्सचं नाव की गावाचं नाव, कुठल्या प्रकारची माहिती, एक बेसिक इन्फॉर्मेशन माझ्याजवळ काय असायला हवी जर मला सर्च करायचं असेल तर? प्रॉपर्टी कुठल्या गावामध्ये आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झॅक्टली जरी गट नंबर किंवा सर्वे नंबर माहीत असेल तर उत्तम. ह्याची माहिती तुमच्याकडे हवी. तुमच्याकडे सातबारा असेल किंवा जे आधीचा दस्त नोंदवला असेल त्याची एक प्रमाणित प्रत तुमच्याकडे असावी. पण जरी नसेल तरीही ऑनलाईन सर्चमध्ये तुम्हाला हे मिळतं. जसं मी म्हटलं की फक्त नाव जरी टाकलं तरी त्या व्यक्तीच्या नावे
त्या गावामध्ये कुठली जमीन आहे किंवा कुठला गट नंबर आहे याचे रेकॉर्ड तुम्हाला मिळू शकतो. आईला तिच्या माहेरकडून जी काय प्रॉपर्टी किंवा मालमत्ता मिळाली असेल त्याच्यात सगळ्या भावंडाचा म्हणजे बहिणींचा आणि भावांचा समान हक्क असतो का? हो, बहीण भावांचा समान अधिकार येईल ह्याच्यामध्ये. जनरली क्लास 1 हेज आणि क्लास 2 हेज असं साधारण लॉमध्ये डिव्हिजन आहे. त्याच्यामध्ये आईला जे मिळालं ते क्लास 1 म्हणजे तिची मुलं येतात इमिडिएट त्याच्यामध्ये. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर जे आहे ते जी प्रॉपर्टी आहे ती इक्वली जेवढी मुलं आहेत त्यांच्यामध्ये डिवाईड होईल. फक्त जसं मी म्हटलं की तुम्ही हे कधी मागताय हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे ती सपोज आईकडनं आली आणि त्याच्यानंतर आईने विल नोंदवलं किंवा गिफ्ट डीड केलं तर मग त्याची नोंद व्यवस्थितरित्या होते. पण मीनवाईल मधल्या काळात आत्ता असं झालं होतं की जुन्या जागांमध्ये जुन्या म्हणजे आजीचे किंवा आधीचे हक्क असे होते. तर मग ते काढून मग सिव्हिल कोर्टात दावे करणं किंवा रेव्हेन्यू कोर्टात दावे करणं याचं प्रमाण खूप वाढलं होतं. सो रिसेंट सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार तुम्ही इतकं आधीचं नाही काढू शकत. अच्छा, म्हणजे त्याला लिमिट आहे. ओके. आजीच्या संपत्तीवर मुलीचा हक्क आहे, पण मुलीची मुलं परत त्याच्यावर नाही जाऊन क्लेम करू शकत. हो, म्हणजे तुम्ही कधी क्लेम करताय याला पण लिमिट आहे असं कायद्यानुसार. सो हे झालं माहेरच्या मालमत्तेबाबत. पण जस्ट इन केस एखाद्या मुलीचं रिमॅरेज असेल तर तिच्या सासरच्या मालमत्तेवर हक्क असतो का? ओके, सो कन्सिडरिंग रिमॅरेज जर त्यांचा डिवोर्स झाला असेल तर इन दॅट केस तुम्हाला जे काय ॲलिमनी मिळालं असेल किंवा हे तर ते त्यात नमूद असतं की तुम्ही तुमचे राईट्स घेतलेत आणि इथून पुढे परत तुम्ही क्लेम करणार नाही असं त्याच्यामध्ये असतं. सो यू हॅव नो क्लेम ओव्हर इट. म्हणजे तुमचा जर डिवोर्स झाला तर आधीच्या नवऱ्याचा जो हक्क आहे किंवा जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर तुमचा काही हक्क येत नाही. तुम्ही जर मुलांचा विचाराल तर येस, इफ यू हॅव इश्यू आउट ऑफ दॅट मॅरेज मुलांचा अधिकार राहतो, तुमचा अधिकार राहत नाही इन केस ऑफ डिवोर्स. आणि इन केस ऑफ की डिमाईस ऑफ द हजबंड म्हणजे तुम्ही विडो असाल अँड देन यू हॅव रिमॅरिड तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर हक्क क्लेम करण्याचा. मालमत्तेवरून संपत्तीवरून सहसा कुटुंबांमध्ये भांडणं होतात. पण जर भविष्यात ती भांडणं टाळायची असतील तर कुठले प्रिकॉशनरी मेजर्स ॲज अ पेरेंट्स म्हणून त्यांनी घ्यायला पाहिजे, मुलींनी घ्यायला पाहिजे, मुलांनी घ्यायला पाहिजे? येस, सो द प्रिकॉशनरी मेजर म्हणजे आता मी म्हणेन की तुमच्याकडे आता 1 तोळा सोनं म्हणजे सोन्याचे दर बघता 1 तोळा सोनं किंवा एक प्रॉपर्टी जरी असेल तरी त्याचं मला असं वाटतं की विल तुम्ही केलं पाहिजे. कारण तुम्ही जर ते नाही केलं तर त्या एका गोष्टीमध्ये आणखीन पुढे वाटे होणार आहेत. सो इफ यू ओन समथिंग तुम्हीच ते स्वतःहून पुढे जाऊन तसं ते विल जे आहे ते जर तुम्ही लिहून आणि नोंदवून ठेवलं पाहिजे तर विल हे रजिस्टरच करावं असं मी सजेस्ट करेन. कारण जेव्हा आपण एका दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जातो आणि ते विल आपण प्रोड्यूस करतो पुढच्या डॉक्युमेंटेशनसाठी तर तेव्हा ते व्हॅलिड आहे का नाही हे बघायला जर रजिस्टर्ड असेल तर ते पुढे पॅरामीटर्सची गरजच पडत नाही. जर ते रजिस्टर नसेल मग ते व्यवस्थित आहे का, सह्या केलेल्या आहेत का किंवा इतर पॅरामीटर्सकडे लक्ष जातं मग त्याचं व्हेरिफिकेशन आलं, अशा बऱ्याच गोष्टी पुढे वाढतात. सो इट इज बेटर की तुम्हीच स्वतःहून जसं मी म्हटलं की सरस निरस वाटप असा मराठीत शब्द आहे की तसं करावं. म्हणजे अगदी इक्वल नाही कारण मुलांची गरज बघणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जर मला 3 मुलं असतील तर मग आत्ता कोणाला कशाची जास्ती गरज आहे याच्यानुसार जर त्यांनी ते वाटप केलं तर ते मुलांना पण त्याचा आनंद राहील. किंवा तुम्ही जर आज लिहून ठेवलं आहे तर तुमची शेवटची इच्छा म्हणून मुलांना पण ते मान्य असेल. त्याच्यामध्ये आणखीन त्यांचे वाद होण्याचे चान्सेस फार कमी होतात एकंदरीत. आणि आणखीन एक प्रिकॉशनरी मेजर म्हणजे आपण जर घरी असतो तर जनरली चर्चा अशी असते की आता हिचं लग्न झालं किंवा आता तुझं झालं, तुझा ॲड्रेस बदलला, असं गमतीत बहीण भाऊ एकमेकांना म्हणतात. सो मला असं वाटतं की लहानपणापासूनच जर आपण हा विचार रुजू केला की हे आहे ते तुमच्या दोघांचं, जर एक बहीण आणि एक भाऊ असेल आहे ते तुमच्या दोघांचंच आहे, जर हे आपण आधीपासूनच त्यांच्या मनात जर आपण कोरलं तर भविष्यात जेव्हा ॲक्च्युली काय डिव्हिजनची किंवा एकमेकांना देण्याची वेळ येते तेव्हा माझ्या हातातलं काहीतरी जातं आहे ही भावनाच त्या भावाला राहणार नाही. की कारण त्याच्या डोक्यात आधीपासून ते की हे आमच्या दोघांचं आहे, हे तिने घेतलं आहे, हे मला. त्यामुळे तिथे जे वाद उद्भवणार आहेत
किंवा उद्भवू शकतात किंवा नात्यांमध्ये जो काय मग ताण येणार आहे तो येणारच नाही, कारण आधीपासूनच त्याची मानसिकता आहे की हे आमच्या दोघांचं आहे आणि हे तिलाही मिळणार आहे आणि मलाही मिळणार आहे. सो ह्यानी खूप फरक पडू शकतो असं मला वाटतं. निश्चितच ही मानसिकता बदलणं की जे आहे ते दोघांचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच विनय, आज तू इथे आलीस आणि ॲन्सेस्ट्रल आणि सेल्फ अक्वायर्ड संपत्तीत मुलींचे हक्क या विषयावर इतकी छान माहिती आम्हाला दिलीस. धन्यवाद. थँक्यू सो मच.